प्रेमाने मिटती मनाची अंतरे प्रेमाला प्रेमाने पाहू चला मनाशी बोलते जगाला जोडते प्रेमाने जागते प्रेम नवे प्रेमाच्या कुपीत नात्याचे गुपित प्रेमाला ठाऊक प्रेम हवे प्रेमाच्या देशात प्रेमाच्या भाषेत प्रेमाच्या सुरात बोलू चला अरे तुला कळत नाही का मी किती फ्रंट्सवर लढतीये ते का ते दिसतंय पण तुला बघायचंच नाहीये सुशांत सुशांत तू मुद्दाम वागतोयस मला त्रास देण्यासाठी अरे बाबा मदत नाही कणभर सहानुभूती तरी दाखवावी माणसाने नाही नाही पिण्याच्या धमक्या देऊ नकोस तू मला सुशांत अरे काय आहे बरं चाललं होतं ना आपलं काय सुचतंय तुला हे मधूनच हा मॅडम मी बोलू का माझ्या पद्धतीने बोलू सुशांत हे बघ सारखं सारखं तुझ्या डोक्याशी बसून तुला कुरवाळणं मला जमणार नाहीये हा यू हॅव टू डू इट युअर सेल्फ आता आणखी काय मदत करायची आहे मी तुला किती सपोर्ट करायचा आहे आणि मी सगळं केलं तरी तू तसाच वागणार असेल तर मग मी मूर्ख ठरते ना ठीक आहे हे सगळं अवघड आहे हां ठीक आहे तू ठेव फोन किंवा मी ठेवते तू बडबडत बस एक तास बाय काय झालं मॅडम सुशांत डिप्रेशन आलंय त्याला सारखं वाटतं की त्याच्या डोक्याशी कोणीतरी बसून असावं आणि त्याला सांगावं की बाबा रे तू किती हुशार आहेस पण तरी किती तुझ्यावर अन्याय होत आलाय सारखं सांगायचं त्याला म्हणजे त्याचा इगो सुखावतो थोडासा पण एकच दिवस नंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या तुम्ही ते सायकेट्रिस्टला का नाही दाखवत नाही आहे तो तयारच होत नाही चिडचिड करतो म्हणतो मला वेडा ठरवताय तुम्ही आपण मदत करायला जायची आणि असा वाईट अपमान करतो ना अवघडच आहे सगळं तुम्ही तर म्हणलं तर बरं वागतोय आजकाल मधून मधून हो बाकी सगळा आनंदच आहे ना आणि अशा धमक्या देतो मी पुन्हा दारू पिईन असं फार भीती वाटते मला याची कारण की काय आहे आता जर तो पुन्हा प्यायला लागला ना तर विल बी ॲडिक्टेड फॉर लाईफ म्हणजे पुन्हा दारू सुटणं फार कठीण आहे मग ते काय ते दारू सोडायचं सेंटर असतं तिकडे पाठवा की बघितलं ना तुम्ही तो म्हणतो लाग पण जात नाही काही नाही मग तुम्ही मला मोकळीक द्याल दारू सोडून दाखवतो कोणाची कोणाची म्हणजे काय तुमच्या नवऱ्याविषयी बोलतो ना आपण हो सॉरी नाही नाही तसं काय नाही मी मग वेळ आली की सांगेन मी तुम्हाला ठीक आहे तुमची मर्जी बघा तुम्ही काळजी करू नका मॅडम आम्ही सगळे तुमच्या पाठीस आलं लक्षात हा थँक्यू असू दे एक काम करा आता तो मोबाईल थोडा बंद करा आणि आज जाऊन जरा विश्रांती घ्या पडा जरा आत हा या आराम करा जाओ हा बोला साहेब हो प्लॅन पास आहेत ना आपले सगळे हो झाले की हो परवा तर स्लॅब टाकतो ना हो ठरल्या वेळेस काम होणार तुम्ही काळजी करायची नाही हा डायरेक्ट का नाही येऊ दे की त्याला यायचं तर येऊ दे आपल्या साईटवर काय मी आहे ना तिथं मॅनेज करतो ना मी तुम्ही काळजी करू नका साहेब हा तुम्हाला आत्ता त्रास देत नाही पण लवकरच त्रास देणार तुम्हाला विचारा का पुढचा हप्ता घ्यायचा ना तुमच्याकडनं म्हणून बाकी काय नाही ठीक आहे येतो साहेब थँक्यू साहेब हा आणि कामाचं माझ्यावर सोडा एकदम व्यवस्थित काम होणार
हो थँक्यू. भाऊ ओ भाऊ 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 हो, हो, हो. तिकडे जायला मॅरेथॉन मध्ये पळणार का बोलतोय? बस बस खाली बस. भाऊ हा, पाणी पे आलो मी. भाऊ भाऊ थांबा 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 भाऊ. तुम्ही म्हणून बसा जरा. अरे बसा बसा. एवढं काय एकदम अर्जंट काढलेस तू? बोला. भाऊ हा. कधी कधी मला तुमच्या कॉन्फिडन्सचं कौतुक वाटतं आणि कधी कधी भीती पण वाटते. डरने का नाही? भाऊ सारखं सारखं तेच किती वेळा म्हणणार आहे तुम्ही? चल बाबा, मला कामशेतला जायचंय, स्लॅब पाडायचे मला. निघतो मी. चल भाऊ थांबा. मग पटकन बोल. तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचंय. तुमच्या भावाचे प्रताप तुमच्या कानावर घालायचे. प्रताप म्हणजे? भाऊ तुम्हाला अश्विनी माहितीये का? आपली ईशा आहे ना, ईशा तिच्याच ऑफिसमध्ये काम करते, वकीलच आहे ती. तिचा होणारा नवरा विजय म्हणजे तुमचा पुतण्या. लक्षात येते का तुमच्या? आता काय फॅमिलीची ओळख करून देतो का मला तू? हो जरा जरा सावध व्हा. एवढं लाईटली नका घेऊ. अहो त्या ऑफिसमध्ये जाऊन तुमच्या भावाने पैसे मागितलेत. अहो असं दारोदारी जाऊन पैसे मागणं बरं दिसतं कारण का मागतायत ते? बरं मला सांगा, अचानक त्यानं तुमच्याशी कॉन्टॅक्ट का वाढवला? हा, बरं चाललं होतं ना, त्याचं घर होतं, सगळं होतं. आणि तुम्हाला आठवतंय ना, तुम्हाला त्यांनी घरातून बाहेर काढलं होतं. हे बाबा, ते जुन्या आठवण नको काढत. गबस. ठीक आहे भाऊ, म्हणजे ठीक आहे. तुम्हाला जर समजा त्याचा एवढा पुळका आलेला आहे तर मग जाऊन मोठा भाऊ म्हणून त्याला विचारत का नाही तुम्ही? सॉरी भाऊ, म्हणजे काय की मी या फेज मधून गेलोय ना म्हणून बोलतोय तुम्हाला. मी खूप भोगले हो. मी म्हणजे अडकलो होतो त्याच्यामध्ये. वेळीच आवरायला सांगा त्याला सगळं. हे बरं, माणसं बदलतात. हा, वाईट वागणारी माणसं चांगलं वागूच शकत नाही असं म्हणायचं का तुला? मग आता संधी द्यायला नको. अरे आपणच तोंड फिरवलं तरी जायचं कोणाकडं? आणि बघ, उगाच आमच्या दोन भावामध्ये काढायला लावू नकोस. कळलं का तुला? तो सुधारला हे मी त्याच्या डोळ्यात बघितलेलं आहे. भाऊ तो तुम्हाला फसवेल याची भीती वाटते हो. म्हणून जरा अलर्ट राहा. माफी मागितली म्हणून लगेच भुरळून नका जाऊ. हे बरं, जे काय असेल ते असेल, पण शेवटी रक्ताचा भाव आहे माझा तो. कळलं? 100 वेळा चुकलो म्हणून माझ्या पाया पडलेला आहे तो. मग तू कसा विचार करावा हे माझ्या हातात नाही. कळलं? मला विचारशील तर तू त्याच्याशी जुळून घे. काय पर्सनॅलिटी आहे त्याची. खूप गोष्टी शिकणार का त्याकडनं? हो, खूप खूप शिकण्यासारखं. जेलमध्ये असताना एकदा तरी भेटायला आला होता का तुम्हाला? म्हणजे रक्ताचं नातं आहे. तू फार बोलतोय. कळलं? बस चल तुम्ही. चल ना. काय झालं? काय झालंय? ते माझंच घर आहे का? इथेच राहतो का मी? बाबा येऊन गेल्यापासून ना चला असंच वाटायला लागलंय मला. आता फार वियर्ड फिलिंग आलंय, परक असल्यासारखं. लोक आपल्या घरात काय काय असावं असं स्वप्न बघतात ना. खूप स्वप्न. म्हणजे माझ्या घरात हे असायला हवं, माझ्या घरात ते असायला हवं.
मी माझ्या लहानपणी काय स्वप्न बघायचो माहितीये? माझ्या या घरात ना माणसं असावी, सुख असावं. आय शुड बी ॲट पीस. आता वर्तमानात माणसं आली आहेत, पण भूतकाळातली काही माणसं परत आली. त्याचा पास्ट खपली उकरल्यासारखा माझ्या समोर आलाय. मी असा नाहीये ग ईशा. बाबा येऊन गेल्यावर जसा मी वागलोय ना, कुठून आलाय हा संताप, कुठून आलाय हा राग, फारच वियर्ड फिलिंग आलंय मला. मी मधून मधून आतून असा थरथरत असतो. आपण लांब जायचं का कुठेतरी दोघंच? हा, फक्त तू आणि मी. लांब काय ग, आता आपण गाडी काढून लगेच जाऊ शकतो कुठेतरी. त्याने काय होणार आहे? मी या सगळ्यापासून फिजिकली फक्त लांबच आहे, पण माझ्या मनातली आतली धग कशी विसेल. मला आता काय वाटतंय माहितीये, आपल्या आतलं मन आहे ना, असं असं ओढून बाहेर असं कुठेतरी लांब फेकून देता आलं पाहिजे. असं कसं फेकून देशील? इतकं सहज आहे का ते? आणि काय यार, ते फेकून दिलंस तर त्याच्यासोबत मी पण नाही का फेकली जाणार? नाही, मी तुला नाही फेकू शकत. मी आहे ना तुझ्याजवळ. मला कळतंय तुला काय वाटतंय ते, पण आपण ठरवलंय ना सगळ्याला दोघांनी मिळून सामोरं जायचं. तू एकटा नाहीयेस. आणि बघ ना, तुझे आई बाबा, खरे आई बाबा तुझ्यापासून दुरावले, पण तुला रिप्लेसमेंट मिळाली. आणि अशी तशी नाही, हे सोन्यासारखी माणसं आहेत ही. तुझ्यासाठी तू जे सांगशील ना ते करायला तयार आहेत ती. आणि एक सांगू, कित्येक लोक हे आपल्यापेक्षा खूप जास्त दुर्दैवी असतात. म्हणजे तू ज्या सगळ्यातून गेलास त्याला मी कमी लेखते असं अजिबात नाही, पण कित्येक जणांचे आयुष्य हे खरंच आपल्यापेक्षा ना खूप जास्त फ्रॅक्चर्ड असतात आणि त्यांना काही चॉईसही नसतो. दे हॅव टू कॅरी इट ऑल थ्रू देअर लाईफ. आपलं बेटर आहे ना. जायचं? चला, तुमचंच घर आहे. भूक लागली. हे किती वेळ असे बघत राहणार आहेस? हा, कौशल्याचा राम हे गाणं मनातल्या मनात 8 वेळा म्हणून झालं. किती? 8. थांबाव कामत आजोबा, इथे मी माझ्या बुद्धीला बळ देतेय. काय सोपं आहे का? तुमचं काय मधल्या मध्ये उगाच. एक नंबर. हा गेला तुमचा घोडा आणि चेक. हे कसं शक्य आहे? हेच शक्य आहे. आता जोर जोरात म्हणा तुम्ही, कौशल्याचा राम. टाळ आणून देऊ का तुम्हाला? हे तिरकसपणानं बोलणं मला मान्य नाही. मला हार मान्य नाही. नाही, तुम्ही हरला हात मान्य. लहान मुलांसारखं करू नका. काय 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 चाललंय? मी कामत आजोबांना चेकमेट केलेलं आहे. हे बघ, मी हार मानलेली नाही, सांगून ठेवतो. एक मिनिट. तुम्ही दोघं बुद्धिबळ खेळताय. अरे ओमदादा, काय झालं ना, कामत आजोबांना रोप मला खांब येत नाही, म्हणून मग काही विचारतो. नहीं, एक मधु, आपकी ये चाल और आपका ये जवाब हमें बहुत पसंद है. थैंक यू. तोहफा कबूल कीजिए. यस. अरे अरे, मला काय म्हणतेस तुम्ही? काय झालं? अरे क्योंकि तुम्हारी जुबान बहुत चल रही है, हम उसे काटना चाहते हैं. नहीं, भाभी मुझे बचाओ. भाभी
हळू हळू हळू. बेगम साहेबा आप कुछ नहीं कहेंगे. हाँ? नाही नाही, मार 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 तिला. हॉस्पिटलमध्ये मला आणि प्रमिलाला सारखी छळत असती. तू आजोबांना आणि आजींना छळतेस? हा. अरे हाँ, बाय द वे आपकी बेगम साहिबा कैसी है अब? अहो हो, काय आहे, नाहीतरी आजींच्या नावाचा प्रॉब्लेमच होतो. त्यामुळे कसं आहे की एकदा तो घोळ मिटवून टाकलेला बरा. हा. नाही, नाही, तुम्हाला काय म्हणायचंय? नाही नाही, आमचं म्हणणं असं आहे की आम्हा सगळ्यांना ना गेले काही दिवस पहाटे एक स्वप्न पडतंय. आणि पहाटे पडलेली स्वप्न खरी होतात असंही म्हणतात. हा. हे कारण नसताना दात काढायला काय झालं? हा? ओम दादा कामातच ब्लश करताय. ते ब्लश म्हणजे काय? ब्लश म्हणजे लाजून लाजून लाल होणे. एक मिनिट. मी आयुष्यामध्ये आजपर्यंत लाज वाटेल अशी कुठलीही कृती केलेली नाही. आणि दुसरी, मी लाल कसा होणार? एक वेळ जांभळा होईन, तपकिरी होईन, पण लाल कसा काय होणार? नाही. अरे 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 अरे, नाही नाही, मुद्दा वेगळा आहे. मुद्दा स्वप्नांचा आहे. आणि मुद्दा असा आहे की मला एकदा नाही दोनदा पहाटे स्वप्न पडलं की आमच्या डिअर कामत आजोबांनी आमच्या डिअर प्रमिला आजीशी निकाह केलेला आहे. काय बोलताय काय वेड्यासारखं तुम्ही? जांभळे. हे काहीतरी उगाच ते थर्ड क्लास बोलू नका. नाही, थर्ड क्लास नाही. तिथे हॉस्पिटल मधनं कुणाचा पाय निघत नव्हता. अरे तो रणजित आला आणि थांबतो म्हणाला, म्हणून मी इथे घरी येऊन जी ताणून दिली ना ती आता तुमच्या समोर उठलोय. हो. आणि तू म्हणतोस तसं जर काही असतं ना तर मी तिथे थांबलो नसतं. हो, पण मनातनं तर हॉस्पिटल मधनं निघायचंच नव्हतं ना. अरे लग्न करायचं असतं तर कधीच केलं असतं. तो खेळ आमचा खेळून झालेला आहे एकदा. आता लग्न फक्त ईशा आणि ओमच. काय ग, लावू का तुझ्या घरी फोन? काढायची का लग्नाची तारीख? मी पोहे करू का सगळ्यांसाठी? हा चालेल, मलाही भूक लागली. सॉरी, मी करते पोहे. नाही नाही नाही, मी करते ना. तू येतोस का माझ्या बरोबर? मी कशाला? चल ना जरा मदतीला माझ्या. भैया, भाभी इतने प्यार से बुला रही है, जाओ ना. आता मार ना तिला, गरज आहे तर. आई एम प्राउड ऑफ यू. थैंक यू. चलिए बेगम साहिबा, चलिए. भाभी उसको मत मारो, भाभी. ते ना मला पटकन. हा ऑलरेडी कांदा चिरलेला तो पुरणारच नाहीये. अगं मग ठीक आहे, दुसरा आहे ना तिकडे. मला- आणि हे पोहे हे थोडे भिजवलेले आहेत. आणि दाणे दे, मिसळण्याचा डबा. एक मिनिट. पोहे इथे कोण करते आणि असिस्टंटला जास्त काम करायला लागतंय. काय तुला एवढं काम करायला लागतंय रे? तुम्हाला फक्त सांग तुला कसे पोहे हवेत, मी बघ कसे पोहे इथे बनवते. कोण करते आणि असिस्टंटला जास्त काम करायला लागतंय. काय तुला एवढं काम करायला लागतंय रे? तुम्हाला फक्त सांग तुला कसे पोहे हवेत, मी बघ कसे बनवते. ओके, आता मी आराम करणार. पोहे म्हणजे कसे पाहिजेत ना? ड्राय नको फार, पण तेलाची धार सुद्धा दिसायला नको. ओके. दाणे सड्या हाताने घाल. चालेल. आणि मीठ बाकी तुला माहितीच आहे. तू करतोस का रे? इतक्या सूचना देतोस तू मला. याचसाठी तुम्हाला आतमध्ये बोलवलंयस का? ठीक आहे, मी अरे मस्करी करते मी. तू बस तिकडे जाऊन जा. गो. ऐक ना, मी काय म्हणते, म्हणजे सॉरी मी तुला हे परत परत विचारते, पण ते विलचं वाचन आहे तेव्हा मी आले तर चालेल का? मला भेटता येईल सगळ्यांना. हे बघ, तू त्या वाचनाला आलीस तर मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण ते इन कॅमेरा आहे ना, तुला कसं येता येईल? हो, काय झालं हसायला? अरे लॉला ऍडमिशन घेईपर्यंत मला असं वाटायचं
इन कॅमेरा म्हणजे ट्रायल शूट करतात कॅमेराने. मला कुठे माहिती होतं इन कॅमेरा ही लॅटिन टर्म आहे आणि इन कॅमेरा म्हणजे इन द चेंबर असा अर्थ आहे. मला हे लहानपणी सेम वाटायचा. सेम आहे यार आपलं. पुन्हा बघ ना. मी काय म्हणतो, मलाही आता एक इन कॅमेरा मीटिंग घ्यावीशी वाटते तुझ्यासोबत. येऊ का चेंबर मध्ये? अरे बापरे, नाही नाही, मी काही पाहिलेलं नाहीये. पोहे 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 करत होतो. तू तू घरी आहेस अजून? अनफॉर्च्युनेटली. पण आता निघतेच आहे. सुशांत घरी वाट पाहत असेल. काय हवंय तुला? ते दाणे टाकलेच नाहीत मी. पोहे खाऊन जाता का प्लीज? झालेच आहेत म्हणजे होतील आता 2 मिनिटात. अरे वा, हो खाणार आहे ना. पण तुमचं होऊ दे. तू सोड ना मला. अगं तीच म्हणाली ना, चालू दे तुमचं.